हम्म. तो स्कंद 2 अध्याय 5 श्लोक नंबर 21 आपण बघतोय की सर्व शक्तीचे नियंत्रक भगवंत अशा रीतीने आपल्या शक्तीद्वारे शाश्वत काळ सर्व जीवांचे दैव आणि ज्यासाठी जीव निर्माण झाले आहेत तो त्यांचा विशिष्ट स्वभाव निर्माण करतात व पुन्हा त्यांना स्वतंत्रपणे विलीनही करतात. तर आपण काय बघतोय, सर्व कारणांचे कारण निर्मिती बघतोय. तर निर्मिती पुरवतेला काय करावं असेल लागेल इथे. आध्यात्मिक जगात काळ नाहीये, म्हणजे भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळ म्हणजे वर्तमानच आहे, तो चालू राहतो. पण इथे शाश्वत काळ निर्माण करावा लागेल, जो काळ म्हणजे संहार आहे की नाही. टाइम टिक टिक करतोय म्हणजे काय, आयुर हरती वै पुंसाम उद्यन असतांचे यत असो, किंवा आपलं आयु हरण करतोय काळ. तो पहिल्यांदा शाश्वत काळ निर्माण करायला तो केला. आणि सर्व जीवांचे दैव. तर याच्यात दैव म्हणजे की दोन प्रकारचे आपण आता निर्मितीमध्ये बघू की फर्स्ट काय निघालंय की या या भौतिक जगात ऍडमिनिस्ट्रेशन करण्यासाठी काय पाहिजे, एक व्यक्ती पाहिजे, म्हणजे एक मॅनेजमेंट पाहिजे, जे प्रत्येक व्यक्तीचं या भौतिक जगात काय काय कार्य चाललं त्याची देखील नोंद करणे ठेवणे निर्मितीत. म्हणजे मग त्याच्यानुसार त्याचं काय होईल, त्याचं भविष्यात कुठे त्याचं पदार्पण होईल, कुठल्या योनीमध्ये होईल, त्याचं हे लेखाजोखा ते करणे आहे. ते आहे दैव. आणि दुसरं म्हणजे अं, ज्यासाठी जीव निर्माण झाले आहेत तो त्यांचा विशिष्ट स्वभाव निर्माण करतो. स्वभाव म्हणजे जसं आपण बघतो की अं, काय म्हणतात त्याला, सत्व रज तम हे 3 गुण आहेत. आणि यांचे इतक्या प्रकारचे हे असतात, म्हणजे हायर सत्व किती, रज किती, तम किती, याचे कॉम्बिनेशन किती पण असतील, त्याचे इतके प्रकारचे स्वभाव लोकांचे असू शकतात, हे की नाही. म्हणजे काय, तसं बघून तर तसे काहीतरी 81 प्रकारचे स्वभाव, म्हणजे नॉट 81 म्हणजे मिनिमम 84 लाख स्पीसीज तरी बनवल्या त्यांनी. आणि हे या प्रकारच्या योन्या बनवायच्या. आणि त्यात फिरता फिरता लोकां आपापले वास्तव्य बदलतील, पण परत त्यांना स्वतंत्रपणे विलीनही करायचे, संहारही करत. हे सगळं भगवंत आपल्या शक्तीद्वारे करतात. शक्तीद्वारे म्हणजे काय, कसं करतात ते भगवंतांनी महाविष्णू यांच्याद्वारे ही निर्मिती सुरू केली. आणि त्यानंतर ब्रह्मदेव यांनी दुय्यम निर्मिती केली. आणि शिवजी जे त्या भुवनामधून निर्माण झाले, त्यांनी ते संहार करतात. तर ब्रह्मा विष्णू महेश जे आहेत या भौतिक जगातील भगवंतांचे 3 गुणातील विस्तार आहेत, सत्व रजतम. हे हे त्यांच्या शक्त्या आहेत. त्या शक्तीद्वारे हे सगळं काय कार्य चालले. ज्या भौतिक जगात बद्धजीवांना गौण स्थानी राहून कार्य करण्याची भगवंत अनुभूती देतात, त्याची विनाशानंतर पुन्हा पुन्हा निर्मिती करतात. भौतिक दृष्टी ही अनंत आकाशातील एखाद्या मेघाप्रमाणे आहे. शाश्वतरित्या ब्रह्मदूतच्या किरणांनी भरलेले चिदाकाश हेच वास्तविक आकाश आहे. या अनंत आकाशाचा एक अल्पसा भाग भौतिक सृष्टीच्या महत्त्व रूपी मेघांनी आवृत्त झालेला असतो. या महत्त्वामध्ये भगवत इच्छेविरुद्ध जाऊन स्वामित्व गाजवण्याची इच्छा करणाऱ्या बद्धजीवांना त्यांच्या इच्छेनुसार भगवंत आपल्या बहिरंग शक्तीच्या माध्यमाने टाकून सक्रिय करतात. म्हणजे एक जेल, तो जेल एक भाग आहे, तो वास्तविक आकाशाच्या एका कोपऱ्यामध्ये तिथे काय केलेलं आहे, महत्त्व रूपी ढगांनी तो आवृत्त झालेला आहे. म्हणजे जेलचे एक कंपाऊंड लावलेलं आहे. त्या कंपाऊंड मध्ये कोणाला पाठवतात, जे सेपरेटली भगवत इच्छेविरुद्ध स्वामित्व गाजवण्याची इच्छा ज्यांना आहे त्यांना त्यात शिरवतात. जसं आपण आलेलो आहे, त्याच्या परे चिदाकाश आहे. तर अजून आपल्याला त्याचं वास्तविक दर्शन झालेलं नाही. तर कारण काय, आपण
तुरुंगाला कंपाऊंड एक असेल, पण आपल्या ब्रह्मांडाला कंपाऊंड किती आहेत? 8. एक 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 कंपाऊंड जे आहेत सर्क्युलर सर्क्युलर ते 7 पटीने मोठं मोठं आहे. ज्याप्रमाणे नियमित वर्षा ऋतू येतो व जातो, त्याप्रमाणे भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे भगवंताच्या नियंत्रणाखाली सृष्टीची निर्मिती होते व पुन्हा तिचा विनाश. रिपीटेडली ते होत राहतं. म्हणून भौतिक जगाची निर्मिती व तिचा विनाश ही भगवंताची नित्य क्रिया आहे. बद्धजीवांनी स्वतःच्या इच्छानुसार कार्य करून त्या योग्य विनाशकाळी आपल्या स्वतंत्र इच्छानुसार पुन्हा वेगवेगळ्या प्रकारे निर्माण होण्याचे आपले दैव बनवावे, यासाठीच ही नित्यक्रिया घडत असते. म्हणून सृष्टीची निर्मिती इतिहासात एका विशिष्ट दिनी होत असते. आपल्या क्षुद्र अनुभवातील ज्या गोष्टी प्रारंभ असतो त्याविषयी असाच विचार करण्याची आपली सवय असते. निर्मिती आणि विनाशाची प्रक्रियेस अनादी असे म्हणते. तर आता कधी निर्मिती झाली आणि विनाश कधी होतो हे माहिती आहे सुरुवातीला. हे अनादी म्हणजे याला याला आधी नाही, अनआदी सुरू झाले हे माहित नाही. अर्थात सृष्टी निर्मिती प्रथम केव्हा झाली याचा संदर्भ दिला जातो, कारण आंशिक सृष्टीचा कालावधी सुद्धा कित्येक वर्ष असतो. वेदांत सांगितल्याप्रमाणे सृष्टी निर्मितीचा नियमच असा आहे की भगवंताच्या इच्छेने ती एका विशिष्ट काळी निर्माण होते व पुन्हा तिचा समोर. ज्याप्रमाणे प्रकाश आणि उष्णता ही अग्नीच्या शक्तीची निर्णय रूपे आहे, त्याप्रमाणे अखिल भौतिक व आध्यात्मिक सृष्टी सुद्धा भगवत शक्तीचीच प्राकट्य आहे. शक्तीच्या अशा विस्ताराने भगवंत आपल्याला निराकार रूपात स्थित असतात आणि अखिल सृष्टी त्यांच्या निराकार रूपावर आधारित. तर ही जी शक्ती आहे, जिथे भगवंत आहेत पण नाही आहेत म्हणून ते निराकार आहे. तर गव्हर्नमेंट जे आहे हे सगळ्या जेलमधलं सगळं जे कारभार आहे तो कोणाच्या शक्तीने चालतो? तो सरकारच्या आहे की नाही? प्रत्येक गोष्टी सरकार आहे, पण तिथे अस्तित्वरूपी भौतिक रूपी सरकार नसतं. सरकार जातच नाही तिथे. तर त्यांच्या शक्तीनुसार कार्य होतं. पैसे जातात आणि आदेश जातात. त्याच प्रकारे श्रीकृष्ण आपल्या निराकार रूपात इथे सगळं कार्य करतात. तथापि पूर्ण असे भगवंत सृष्टीपासून भिन्नच असतात आणि म्हणून कोणीही चुकीने असं समजू नये की त्यांच्या निराकार रूपाच्या अनंत विस्तारामुळे त्यांचे साकार रूपच अस्तित्वात असतात. तर लोक म्हणतात "तर मग इथे ते दिसत नाहीये, आपण कारभार चाललाय म्हणजे ते काय झालेलं आहे? निराकार झालेलं, त्यांना अस्तित्व नाही." निराकार रूप ही त्यांच्या शक्तीची अभिव्यक्ती आहे आणि त्यांच्या निराकार शक्तींचे असंख्य अमर्याद विस्तार असले तरी ते नित्य साकार रूपात असते. म्हणून म्हटलंय की अं, काय म्हणतात त्याला, परास्य शक्ती विविध आहे. आपण एखादं हेच बघू, एखादा खूप श्रीमंत व्यक्ती असेल, त्याच्याकडे सगळ्या गोष्टींसाठी नोकर असतात, नाही की नाही? फक्त विचार केला, ज्याने इच्छा केली तर प्रत्येक म्हणजे त्या त्या इच्छा प्रकट करण्यासाठी त्याच्याकडे नोकर असतात. तर हे तर भगवंत आहे, तर त्यांच्या परास्य शक्ती असंख्य त्यांच्या शक्ती आहेत, त्या रेडी असतात. ज्यांना सांगायची पण गरज नाही, भगवंतांची फक्त इच्छा झाली तरी ते आपल्या कार्य करतात. ही त्यांची ख्याती आहे. अखिल कृष्ण सृष्टी भगवत शक्तीवर कशी आधारित आहे हे समजणे मानव बुद्धीला अशक्य आहे. परंतु या संदर्भात भगवंतांनी भगवद्गीतेचे एक अत्यंत सुंदर उदाहरण दिले. ते म्हणतात की सर्व भौतिक वस्तूंचे आधारस्थान असलेल्या विशाल आकाशामध्ये वायू आणि अणू अस्तित्वात असले तरी ते त्यांपासून प्रभावित न होता भिन्नच राहत. वायू जो आहे तो शेवटी सगळीकडे फिरेल, पण तो आकाशाबाहेर जातो, आहे की नाही? पण तो वायू आकाश होत नाही. ते त्या वायू आणि अणू सगळे त्यांच्यापासून भिन्नच राहतात. त्याप्रमाणे भगवंतांच्या शक्तीने निर्मिलेल्या सर्व गोष्टींचे पालन जरी भगवंत करीत असले तरी ते त्यापासून भिन्नच आहे. भगवंत डायरेक्टली येऊन काही करत नाहीये, त्यांच्या शक्तीद्वारे ते करतात. त्याचप्रमाणे सर्वश्रेष्ठ निराकारवादी शंकराचार्य यांनी सुद्धा त्याचा स्वीकार केला. ते म्हणतात नारायणो परो अव्यक्तात, म्हणजे नारायण हे आपल्या निराकार सृजन पासून अलिप्त आहे. परो म्हणजे अलिप्त. अशा रीतीने प्रलयाच्या वेळी अखिल सृष्टी दिव्य नारायणांच्या शरीरात विलीन होते आणि पुन्हा त्यांच्याच
शरीरातून पूर्वीप्रमाणेच दैव आणि व्यक्तिगत स्वभावासहित सृष्टीची निर्मिती होते. जीव हे भगवंतांचे अंश असल्या कारणाने त्यांचे वर्णन आत्मा अर्थात आध्यात्मिक रचनेने गुणात्मक दृष्ट्या एकरूप असे करण्यात आले. परंतु अशा जीवांमध्ये व्यक्तिशः आणि स्वतःच्याच पुढाकाराने भौतिक सृष्टीकडे आकृष्ट होण्याची प्रवृत्ती असते आणि म्हणूनच ते भगवंतांपासून भिन्न आहे. तर तटस्थ शक्ती असल्या कारणाने आपल्यात ती एक स्वाभाविक प्रवृत्ती आहेच. काय? तर बहिरंगा शक्तीचा आश्रय घ्या. या भौतिक भौतिक सृष्टीकडे आकृष्ट होणे. कारण काय? भगवंत स्वतंत्र आहेत, स्वराट. तर आपण पण अंशरूपी स्वराट आहोत, आहे की नाही? अंशरूपी स्वराट. तर तुझी सगळे सगळे जे गुण भगवंतांमध्ये आहे, ते आपल्यामध्ये पण आहे. तर ते जे गुण आहेत त्याचा अं, हा अध्याय स्कंद 2 अध्याय 5 श्लोक 34 नाही, हा श्लोक 22 चाललाय. 21 चाललाय, 21. तर काय चाललं होतं आपलं? हा, तर कारण सगळे गुण आपल्यामध्ये भगवंतांकडनं आलेले आहेत, त्यामुळे त्याचा उपभोग घेण्याची इच्छा, म्हणजे स्वतंत्रता पण अनुभवायची इच्छा आपल्यात येणारच. म्हणून ती तटस्थ शक्ती म्हणजे बहिरंग शक्तीचा पण आपण एक अनुभव घेण्यासाठी आकृष्ट होणे स्वाभाविक आहे. कारण ते स्वातंत्र्य भगवंतांनी आपल्याला दिलं. कालात गुण व्यतिकरः परिणाम स्वभावतः कर्मणो जन्म महता पुरुषादि पुरुषादि अधिष्ठिताद अभूत. प्रथम पुरुष कारण कारण अर्णवशाही विष्णू. तर कारण ओशन म्हणजे अर्णव, कारण अर्णवशाही. अर्णव म्हणजे आपले हे काय म्हणतात त्याला, समुद्र. कारण नावाचा समुद्र, त्यावर अं, बहुडलेले कोण आहे? तर महाविष्णूंचं हे दुसरं नाव आहे, कारण अर्णवशाही विष्णू. तर हे प्रथम पुरुष आहे. हे अवतरित झाल्यानंतर महत्तत्व अर्थात भौतिक सृजनाची तत्व निर्माण होतात. नंतर काळ प्रकट होतो आणि काळाच्या ओघात त्रिगुण प्रकट होतात. स्वभाव म्हणजेच तीन गुणांचे प्राकटीकरण होते. त्रिगुणांचे नंतर क्रियांमध्ये परिवर्तन होते. तर भगवंतांच्या सर्वश्रेष्ठ सामर्थ्याने एकामागोमाग एक घडणाऱ्या क्रिया प्रतिक्रिया व रूपांतराच्या प्रक्रियेमुळे अखिल भौतिक सृष्टी विकसित होते. आणि त्याच सामर्थ्याने एकामागोमाग एक असे ते सारे घटक पुन्हा आवरून घेऊन भगवंतांच्या शरीरात साठवले जातात. आता आपण उदाहरण बघितलं होतं मागे. काय होतं उदाहरण? आपलं लग्न कार्य मंडप. जेव्हा लग्न मंडप बनतो तेव्हा काय होतं? पहिले पहिले काहीच नसतं, आहे की नाही? मैदान. पण नंतर बांबू येतात, नंतर ते त्याचा मंडप होतो, त्यात आलिशान म्हणजे खुर्च्या आहेत, शँडिलियर सगळं सगळं येतं, सगळं डेकोरेशन होतं, सगळं सगळं कार्य होतं. पण नंतर लग्न झाल्यानंतर काय होतं? सगळं पटापट आपापल्या ठिकाणी सगळं ते वाइंड अप होऊन दुसऱ्या दिवशी काय होतं? परत मैदान निर्माण. त्याच प्रकारे भगवंतांची ही सृष्टी आहे. आपल्याला वाटतं आपण खूप जगलो, पण ते काही नाही. महाविष्णूंच्या श्वास आत घेण्यावर, जे एक श्वास घेतला आतमध्ये, ते सगळे आपण संपुष्टात आले, झालं सगळं. आपली आपल्या इच्छा पूर्ण करण्याची जी संधी आहे ती समाप्त आहे. म्हणून सॉरी, काळ हा प्रकृतीचा समानार्थी आहे आणि तो भौतिक सृष्टीच्या तत्वांचे रूपांतरित प्रकटीकरण आहे. म्हणून काळ हे अखिल सृजनाचे प्राथमिक कारण आहे आणि प्रकृतीच्या रूपांतरामुळे भौतिक जगाचा विविध क्रिया दृश्य होतात. या क्रियांना प्रत्येक जीवाचा किंवा जड पदार्थाचाही उपजत स्वभाव असे म्हणता येईल. तर आपण बघतो की काळ आहे म्हणून काय होतं? आपण लहानाचे मोठं होतो, मोठ्याचे म्हाताऱ्याचे शरीर सोडतोय. तर या प्रकारे
या प्रकृतीचं रूपांतर हे काळाच्या माध्यमाने होतं. त्या प्रकारे हे भौतिक जगात विविध क्रिया आपल्याला दृश्य होतात काळामध्ये. आणि या क्रियांच्या प्राकट्यानंतर त्या प्रकृतीची निरनिराळी उत्पादने आणि अवांतर उत्पादने निर्माण होतात. या सर्व क्रिया मूळतः भगवंतांकडून घडून येतात. म्हणून वेदांत सूत्रे आणि श्रीमद भागवत यांच्या प्रारंभीच परमसत्य हे अखिल सृष्टीचे उगमस्थान असल्याचे सांगण्यात आले आहे. जन्माद्यस्य यतः. याचं सगळ्यांचं कारण काय आहे? कारण भगवंत आपला कटाक्ष टाकतात या जड या प्रकृतीवर, तेव्हा कुठे हे सगळे चालना. महतस्तु विकुर्वाणात् रजः सत्त्वोपबृंहितात् तमः प्रधान स्तभवत् द्रव्य ज्ञान क्रियात्मक. महत्त्वामध्ये क्षोभ झाल्यामुळे भौतिक क्रिया निर्माण होते. सर्वप्रथम सत्वगुण व रजगुणाचे रूपांतर होते आणि नंतर तमगुणाकडे, तमगुणामुळे जड पदार्थ, त्याचे ज्ञान आणि भौतिक ज्ञानाच्या विविध क्रिया निर्माण होतात. सर्व प्रकारची भौतिक निर्मिती ही जवळजवळ रजगुणाच्या विकासामुळेच होते. महतत्व हे भौतिक सृजनाचे मूळ तत्व आहे आणि भगवंतांच्या इच्छेने त्यामध्ये क्षोभ होतो. क्षोभ होण्याचं कारण काय? भगवंतांची इच्छा. तेव्हा सर्वप्रथम रजगुण आणि सत्वगुण प्रधान, नंतर विविध प्रकारच्या भौतिक क्रियांमुळे निर्मित झालेला रजगुण प्रभावी, आणि अशा रीतीने जीव अधिकाधिक अज्ञानामध्ये गुरफटत जातो. रजगुणाचं हे काय लक्षण काय की रजो रागात्मक विधी, गोंधळून जाणे. आणि म्हणजे लोभ, तर लोभ म्हणजे काय की तो गुरफटून जातो. जो असमाधानी असतो. ब्रह्मदेव हे रजगुणाचे प्रतिनिधित्व करतात. श्री विष्णू हे सत्वगुणाचे आणि भौतिक क्रियांचे जनक शंकर हे तमगुणाचे प्रतिनिधित्व करतात. भौतिक प्रकृतीला माता असे म्हणतात आणि भौतिक जीवनाचे जनक शंकर हे पिता आहेत. म्हणून जीवांनी केलेली सर्व भौतिक निर्मिती रजगुणामुळे होते. निरनिराळ्या युगांमध्ये निरनिराळी आयुर्मर्यादा असते व निरनिराळ्या प्रकारचे गुण प्रधान असतात. मला माहित आहे सत्ययुगात सत्ययुग 1 लाख वर्ष, 10 लाख वर्ष लोक जगायचे, आहे की नाही? म्हणून एवढे हजारो लाखो वर्ष ते तपश्चर्या करायचे, त्यानंतर बाहेरून हे करायचं. आता आपलं कार्यालय कलियुगामध्ये वयोमर्यादा 100ही राहिली नाही आता. आणि त्याचे गुण पण आता आपल्याला माहित आहे, सात्विक गुण एक क्षय झालेला आहे बऱ्यापैकी. कलियुगामध्ये ज्यामध्ये रजगुणाचा सर्वाधिक प्रमाणात प्रधान असतो, मानवी संस्कृतीच्या प्रगतीच्या नावाखाली निरनिराळे कार्य केले जातात आणि त्यामुळे जीव आपले आध्यात्मिक स्वरूप अधिकाधिक प्रमाणात विसरत आहे. कोणालाच माहित नाही आत्माबद्दल. तो म्हणतो आत्मा म्हणजे भूत, म्हणजे भूत म्हणजे जे आपले घोस्ट वगैरे. तर आपण स्वतः सगळे आत्मा आहे हे कलियुगी व्यक्तीला समजणे खूप मुश्किल आहे. तर आपण म्हणतो का आपण शरीर आहे. सत पूर्वी सत्वगुण आपलं सत्ययुग, त्रेतायुग, द्वापर युगामध्ये हे कॉमन नॉलेज. सत्वगुणाच्या किंचित जोपासनेने देखील आध्यात्मिक स्वरूपाची आंशिक अनुभूती होऊ शकते. थोडा सत्वगुणामध्ये आले की आपल्याला समजेल की अरे आपल्या सभोवताली सगळे जे आहेत, सर्व प्राणी जे आहेत हे जन्माला येतात आहे, म्हातारे होतात आहे, प्रजनन करून नंतर मग म्हातारून मरतात आहे, परत दुसरे पण येतात. तर हे यामुळे आपण समजू शकतो की शरीर हे तात्पुरते आहे. परंतु रजगुणाच्या प्राबल्यामुळे सत्वगुण दूषित होऊन जातात. म्हणून मनुष्य त्रिगुणांच्या पलीकडे जाऊ शकत. त्यामुळे विविध पद्धतींच्या जोपासनेने सत्वगुणामध्ये दृढपणे स्थित असूनही सदैव त्रिगुणातीत भगवंतांचा साक्षात्कार होणे जीवनासाठी अशक्य आहे. दुसऱ्या शब्दात स्थूल पदार्थांना अधिभूतम, त्यांचे पालन अधिदैवम आणि भौतिक क्रियांच्या प्रेरकास अध्यात्म असे म्हणतात. Sorry. भौतिक जगात ही 3 तत्वे प्रामुख्याने कार्यरत असतात. द्रव्ये, यांचा पुरवठा आणि गोंधळलेल्या जीवांद्वारा निरनिराळ्या प्रकारच्या भौतिक निर्मिती
मध्ये त्यांचा उपयोग. सो अहंकार इति प्रोक्तो विकुर्वन् समुभत समु समभूत त्रिधा वैकारिकस्तेजसश्च तामसश्चेति यद्विधा द्रव्यशक्ती क्रियाशक्ती ज्ञानशक्ती इति प्रभो. आता इथे लिहिलं आहे की तीन स्वरूपामध्ये अशा रीतीने स्वकेंद्रित भौतिक अहंकार तीन रूपामध्ये रूपांतरित झाल्यावर सत्वगुण रजगुण आणि तमगुणातील तीन विभाग, पदार्थांची उत्पत्ती करणारी शक्ती, म्हणजे तीन विभाग होता निर्माण, पदार्थांची उत्पत्ती करणारी शक्ती, त्यानंतर भौतिक निर्मितींचे ज्ञान आणि अशा भौतिक क्रिया मार्गदर्शित करणारी बुद्धी म्हणून जाणला जातो. हे नारदा, हे सर्व समजण्यात तू योग्यच आहे. आता द्रव्यशक्ती, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती, या तीन शक्त्या, भौतिक अहंकार जो आहे हा जेव्हा तीन गुणांमध्ये रूपांतरित होतो तेव्हा या निर्माण होतो. भौतिक अहंकार किंवा जड पदार्थाशी असलेल्या एकरूपतेची जाणीव ही पूर्णपणे स्वकेंद्रित आणि भगवंतांच्या अस्तित्वाचे स्पष्ट ज्ञान नसलेली आहे. ज्या क्षणी आपण भगवंतांशी आपला संपर्क तोडतो त्याच वेळेस आपण काय करतो, या जड पदार्थाशी आपला संपर्क स्थापित करतो. तेव्हा आपल्याला भगवंतांशी असलेलं आपलं ज्ञान अ, ते आपण गमावतो. हा स्वकेंद्रित अहंकारच भौतिकवादी जीवांसाठी इतर साधन सामग्रीने बद्ध होणे आणि भवबंधन निरंतर चालूच ठेवण्याचे कारण. अहंकारामुळेच आपल्याला काय होतं, इथे आपण निरंतर या भौतिक जगात आपलं अस्तित्व ठेवण्यासाठी कार्यरत असतो आणि त्यासाठी प्रकृती आणि भगवंत आपल्याला मदत करतातच. भगवंत गीतेमध्ये म्हणतात की म्हणजे असुर आहेत, तानहम द्विषता क्रूरान संतारेषु नराधमान क्षिपामी अजस्रम अशुभान आसुरीश्व एव योनिषु. मी तुम्हाला तत्व म्हणतात की आम्ही असुर जे भगवंतां ना त्रास देतात, त्रास देतात त्यांचं अस्तित्व नाकारतात आणि भक्तांना त्रास देतात, तर भगवंत म्हणतात की त्यांना मी जन्मोजन्मी अजून अखिल म्हणजे अजून अं, खालच्या योनीमध्ये टाकतो. म्हणजे पृथ्वीच्या खालचे जेवढे सगळे अं, अध लोक आहेत त्यात क्षिपामी अजस्रम अशुभान, अशुभ लोक, अशुभ लोक योनींमध्ये मी टाकत अलग अलग. तर हे अं, भगवंत आपल्या इच्छेनुसार या प्रकृतीमध्ये क्रिएट केलेला आहे की ज्याची इच्छा आहे त्याला द्या. असुरांची इच्छा मला अजून तुमच्यावर आसुरी प्रवृत्तीने काम करायचं. अं, तो भगवंत म्हणतो ठीक आहे, जा अजून असुर योनीमध्ये जा. अशा प्रकारे. आणि जोपर्यंत ते म्हणतात अरे मला भगवंत तुमच्याशी अस्तित्व निर्माण करायचं, मला तुमच्याशी पुनर् प्रेम करायचंय, तर भगवंत त्याची पण सोय करतात. ज्या क्षणी आता तो ब्रह्म जिज्ञासा हृदयामध्ये होईल तेव्हा भगवंत कुठून ना कुठून गुरूंची गुरूंकडे तुम्हाला आपल्याला मार्ग दाखवतो. कोणी ना कोणी भक्त येईल आणि ते आपल्याला मार्गदर्शन करतो. तर हे दोन्ही गोष्टी भगवंत याची सोय करतात. कारण प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या भगवंतांना सगळं माहिती आहे. भगवंत सगळ्यांच्या हृदयात आहे आणि जे त्यांचं मॅनेजमेंट आहे देवतागण यांना पण सगळं माहित. तर या दोन प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या भगवंतांना सगळं माहित असल्यामुळे ज्या ज्या आपल्या इच्छा आहेत शुभ अशुभ त्या अं, पूर्ण करण्यासाठी भगवंत सदैव सगळ्यांना मदत करतो. अच्छा. म्हणून आपणच तारी आपणची मारी आपणी उद्धारी आपण. तर स्वकेंद्रित काय म्हणलंय, अहंकार जो, तर ते गुरु म्हणतात आहे की अहंकार काय की एक झाड आहे, त्याला एका व्यक्तीने आलिंगन दिलेलं आहे, तो म्हणतात, सोडा मला सोडा मला सोडा मला. तर गुरु म्हणतात की ऍक्च्युली अहंकार आहे.
तर त्याने स्वतः मिठी मारलेली त्या झाडाला आणि तो म्हणतो सोडा मला. तो स्वकेंद्रित म्हणजे तो अहंकार जोपर्यंत आपण स्वतः सोडत नाही तोपर्यंत तो जाणार नाही. तोपर्यंत आपलं भौतिक अस्तित्व हे सदैव अं, विकासवतच आहे. विकास होत राहील त्याचा. भगवद्गीतेतील 7व्या अध्यायात या स्वकेंद्रित अहंकाराचे सुंदर वर्णन करण्यात आले. स्वकेंद्रित निराकारवाद्यांची भगवंतांविषयीची विषयक धारणा स्पष्ट नसते. तरी ते स्वमताने निष्कर्ष काढतात की काही विशिष्ट कार्यांसाठी भगवंत आपल्या मूळ निराकार आध्यात्मिक अस्तित्वापासून साकार भौतिक रूप धारण करतो. स्वकेंद्रित निराकारवादी ब्रह्मसूत्र आणि इतर महत्वपूर्ण अशा वैदिक ज्ञान ग्रंथांचे अध्ययन करण्यात उत्सुक असले तरी त्यांची भगवंतांविषयक या चुकीची धारणा ही चुकीची धारणा चालूच असते. तर विविध गुणांच्या संमिश्रणाचे अज्ञान हेच भगवंतांच्या साकार रूपाच्या अज्ञानाचे कारण आहे. भगवंतांचे सच्चिदानंद स्वरूप निराकारवादी जाणू शकत नाही. कारण भगवंत अभक्तासमोर प्रकट न होण्याचा अधिकार स्वतःकडे राहू. अं, मूढम जाणते आणि दुसरं काय म्हणतात, नाहम प्रकाश सर्वस्य मोह माया समावृत. नाहम प्रकाश भगवंता येतो म्हणून मी बाध्य नाहीये. नाहम प्रकाश सर्वस्य. फक्त भक्तांसमोर समोर ते प्रकट होतात. बाकी कोणाकडे समोर प्रकट होणार नाही ते. म्हणून भगवद्गीतेसारख्या शास्त्रांच्या सखोल अध्ययनानंतरही हे लोक केवळ दुराग्रहीपणामुळे निराकारवादीच राहतात. हा दुराग्रहीपणा योगमाया शक्तीच्या प्रभावामुळे. कारण योगमाया का अशा लोकांना भगवंतांच्या दिव्य लीलांपासून दूर ठेवते? कारण हे व्यत्यय आणतील. त्यांच्या लीलांमध्ये नेहमी व्यत्यय आणतील. कधी म्हणणार अरे आता मी राजा आहे, माझी सेवा करा. म्हणून त्यांच्यासाठी आपल्यासाठी हे जग बनवलं. योगमाया ही भगवंतांची व्यक्तिगत शक्ती आहे. तीच दुराग्रही हटवादी निराकारवाद्यांची दृष्टी आवृत्त करण्यास सहाय्यकारक असते. अशा भ्रमिष्ट व गोंधळलेल्या मनुष्यांचे वर्णन मूढ असे करण्यात आले. कारण ते भगवंतांचे दिव्य रूप हे अजन्मा आणि अव्ययी असल्याचे जाणू शकत नाही. मूढोयम नाभिजानाति मामे मामेभ्य परम अव्यय. अव्यय म्हणजे मी अव्यय, माझा क्षीण होत नाही. भगवंत जर काही आपल्या मूळ निराकार स्वरूपातून एखादे भौतिक रूप धारण करत असतील तर याचा अर्थ आहे की त्यांचा जन्म होतो आणि त्यांच्यामध्ये निराकार ते साकार असा बदल होतो. परंतु त्यांच्यामध्ये तर कधीच बदल होतो. मग ते एखाद्या बद्ध जीवाप्रमाणे जन्मही घेत नाही. आपल्याला माहिती आहे जेव्हा भगवंत प्रकट झाले तर तेव्हा चतुर्भुज आले. देवकी म्हणाले की अरे भगवंता तुम्हाला अशा रूपामध्ये मी कसं काय लपवू. म्हणून तुम्ही छोटं रूप धारण करा. म्हणून भगवंत त्या चतुर्भुज म्हणून द्विज रूप छोटे बालक झाले आणि स्वअलंकार म्हणजे अलंकारा सहित आले. त्यांचे केस अं, वाढलेले आहेत. म्हणजे इन द सेन्स अशा कुठलाच शिशु कधी जन्माला येत. या जगातील जीवाला आपल्या बद्धावस्थेमुळे प्रत्येक जन्मामध्ये देह बदलावा लागतो. परंतु स्वकेंद्रित निर्विशेषवादी आपल्या घोर अज्ञानामुळे भगवंतांनाही स्वतःपैकीच एक समजतात. याचे कारण त्यांनी वेदांताच्या अध्ययनामध्ये कितीही तथागतित प्रगती केलेली असली तरी ते स्वकेंद्रित व अहंकारीच असतात. भगवंत प्रत्येक प्राणीमात्राच्या हृदयात स्थित असल्याने ते अशा बद्ध जीवाची वर्तमान आणि भविष्यातील प्रवृत्ती निश्चितपणे जाणतात. पण भ्रमित बद्ध जीव मात्र त्यांचे शाश्वत रूप जाणू शकतात. म्हणून निराकारवादाने जरी जरी भगवंतांचे ब्रह्म आणि परमात्मा स्वरूप जाणून घेतले तरी तो भगवत इच्छेने प्राकृता पलीकडील त्यांच्या शाश्वत साकार नारायण रूपाच्या बाबतीत मात्र अज्ञानीच राहतो. म्हणून हे दोन जे स्तर आहेत परमसत्याचे ब्रह्मण परमात्मा हे जरी प्राप्त केले तरी आपण पूर्णपणे यशस्वी झालेलो नाही. भगवान अवस्था जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत व्यक्ती अज्ञानामध्ये राहील. अशा घोर अज्ञानाचे कारण म्हणजे भौतिकवादी लोक कृत्रिम रीतीने आपल्या भौतिक गरजा वाढवण्यात अतिशय मग्न झाले. भगवंतांची अनुभूती होण्यासाठी मनुष्याने भक्तिपूर्ण सेवेद्वारे आपली भौतिक इंद्रिय शुद्ध करणे आवश्यक. तर भगवंत म्हणतात की अरे ठीक आहे तुम्हाला भौतिक इच्छा माझ्याकडे या,
अकामो सर्व काम वा मोक्ष काम उदार. माझ्याकडे येऊन मी सप्लाय करतो का, पण ते म्हणणार नाही, आम्ही वितरण करणार. त्यामुळे हे प्रॉब्लेम झाले. कारण एकदा का भगवंतांकडे आपण भौतिक इच्छा पूर्णतेसाठी मागितली, तर भगवंत ती पूर्ण करतील, पण पुन्हा ती इच्छा जागृत होतात. त्यात रूपांतर त्याचं काय होईल, भगवत सेवा इच्छा ही जागृत होईल. म्हणून सहसा लोक येत नाही. सत्वगुण किंवा वेदांमध्ये सांगितलेली ब्राह्मण संस्कृती ही अशा आध्यात्मिक साक्षात्कारासाठी सहाय्य करते. आणि म्हणून बौद्ध जीवांचा ज्ञानशक्ती स्तर हा द्रव्यशक्ती आणि क्रियाशक्ती या दोन स्तरांपेक्षा अधिक चांगला आहे. तर ज्ञानशक्ती ही द्रव्यशक्ती आणि क्रियाशक्ती या दोन स्तरांपेक्षा अधिक चांगलीच आहे. कारण ते नंतर आपण डिस्कस करू. अखिल ऐहिक संस्कृती ही द्रव्यांच्या विशाल संग्रहाने अभिव्यक्त झालेली आहे. किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचं तर उद्योगधंद्यासाठीचा कच्चा माल आणि औद्योगिक प्रकल्प म्हणजे क्रियाशक्ती, हे सर्व आध्यात्मिक जीवनाच्या घोर अज्ञानामुळे निर्माण. भौतिकवादी संस्कृतीमधील द्रव्यशक्ती व क्रियाशक्तीवर आधारित असलेली ही मोठी विसंगती दूर करण्यासाठी मनुष्याने भगवद्गीतेत पुढील प्रमाणे सांगितलेल्या कर्मयोगाच्या तत्वाचे पालन करून भक्तिपूर्ण सेवा स्वीकारणे आवश्यक. काय करणे? यत करोषी यद अश्नासी यद जुहोसी ददासी यत तपस्यसी कौंते तत्पुरुषोमदर्पणम. जे जे काय आपण करतोय, कर्म करतो, खातो, हवन करतो, दान देतो, तप करतो, हे सर्व आपण भगवंतांना अर्पण केलं. तेव्हा कुठे आपल्याला कुठल्याच प्रकारचा अ, प्रतिक्रिया मिळणार कार्याची. क्रिया प्रतिक्रिया या बंधनामध्ये सगळे आपण फसलो. कारण द्रव्य आहे, क्रिया आहे, म्हणजे ती कशी क्रिया करायची तर ज्ञान पण आहे. तर द्रव्य शक्ती आहे, ज्ञान शक्ती आहे आणि क्रियाशक्ती आहे. त्यामुळे काय होईल, प्रतिक्रिया आहे. त्या प्रतिक्रियेमध्ये आपण परत ज्ञान प्राप्त करू की ही पर्टिक्युलर अनुभव हा मला आवडला नाही. यापेक्षा जास्त चूक कसं मिळेल, म्हणून अधिक द्रव्य किंवा दुसऱ्या प्रकारचं द्रव्य, दुसऱ्या प्रकारचं ज्ञान आणि दुसऱ्या प्रकारची म्हणजे विशिष्ट क्रिया करून परत अनुभव वाढवण्याची जी जी हालचाल आहे, त्यामुळे परत प्रतिक्रिया, ते न करता काय करणे, अहंकार बाजूला ठेवून सर्व कार्य भगवंतांना अर्पण म्हणून केले तर आपल्याला कुठल्याच प्रकारची प्रतिक्रिया लागणार. तामसादपि भूतादेर विकुर्वाणात अभुनभ अभूतनभ तस्य मात्रा गुणशोधो लिंगम यत दृश्ययो. तामस अहंकारापासून पंचमहाभूतांपैकी पहिले आकाश तत्व निर्माण. तो अहंकार जेव्हा तमगुणामध्ये आलेला आहे, तेव्हा आकाश निर्माण झालं पहिलं तत्व. आणि ज्याप्रमाणे द्रष्टा दृश्याशी संबंधित असतो, त्याप्रमाणे शब्द हे आकाशाचे सूक्ष्म रूप आहे. आता प्रत्येक जो इंद्रिय विषय आहे त्याचं एक काय, सॉरी, एक जो भौतिक घटक आहे त्याचा एक इंद्रिय विषय आहे, इत्यादी इत्यादी. ते आता आपण एक चार्ट तुम्हाला नंतर देऊ. आणि त्या प्रत्येक घटकासाठी काय आहे, एक इंद्रिय देवता पण आहे. जसा चक्षु आहे, है की नाही, चक्षु आहे त्याचा देवता सूर्य आहे, है की नाही. इंद्रिय विषय काय आहे ते सगळं आपण बघूया. हे डिटेल एक माहिती असणे आवश्यक आहे. पण हे त्यातल्या त्यात भक्ती नाहीये, जस्ट आपल्या शरीराबद्दलचं ज्ञान आहे, हे निर्मितीबद्दलचं ज्ञान आहे. तर आकाश, वायू, अग्नी, आप आणि पृथ्वी ही पंचमहाभूते म्हणजे मिथ्या अहंकाराच्या अंधकाराचे निरनिराळे गुण आहे. त्याचाच अर्थ आहे की एकूण महत्त्वातील अहंकार हा भगवंतांच्या तटस्थ शक्तीपासून निर्माण होतो. भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याच्या या मिथ्या अहंकारामुळेच जीवाच्या मिथ्या उपभोगासाठी आवश्यक ते सर्व घटक निर्मिले जातात. एवढा हट्ट आहे आपला की मला तो उपभोग घ्यायचाच आहे, जड पदार्थ, त्यासाठी ही निर्मिती आणि ही सर्व घटक निर्मिले जातात. भगवंत जरी पार्श्वभूमी भगवंत जरी पार्श्वभूमी असले तरी प्रत्यक्षात जीवच भोगता म्हणून भौतिक तत्वांवर सत्ता गाजवणारा घटक असतो. भगवंत याच्यात पासून अलिप्त आहे.
वास्तविकपणे भगवंतांव्यतिरिक्त कोणीही भोगता नाही, परंतु जीव हा भोगता बनण्याची मिथ्या इच्छा बाळगत असतो. हेच मिथ्या अहंकाराचे मूळ कारण आहे. भ्रमित जीव जेव्हा भोगता बनण्याची कामना करतो, तेव्हा भगवत इच्छेने छायारूप तत्वांची निर्मिती. एखाद्या मृगजळा मागे लागल्याप्रमाणे जीवांनाही त्यांच्या मागे धावण्यास अनुमती दिली जाते. असं सांगितलंय की सर्वप्रथम शब्द, ध्वनी, तन्मात्रा निर्माण करण्यात आली व नंतर आकाश तत्व निर्माण करण्यात आले. या श्लोकातही या तथ्याची पुष्टी करण्यात आली आहे. परंतु शब्द हे आकाशाचे सूक्ष्म रूप आहे आणि या दोहोंमधील भेद हा द्रष्टा व दृश्य यामधील भेदाप्रमाणे आहे. शब्द हा प्रत्यक्ष वस्तूचे प्रतिनिधित्व करतो. उदाहरणार्थ एखाद्या वस्तूविषयी बोलण्याने त्या वस्तूचे वर्णन समजू शकते. म्हणून शब्द किंवा ध्वनी हे वस्तूचे सूक्ष्म लक्षण आहे. त्याचप्रमाणे भगवंतांच्या गुणांनुसार त्यांचे ध्वनी प्रतिनिधित्व हे त्यांचे परिपूर्ण रूपच आहे. आणि ते रूप श्रीकृष्णांचे पिता वसुदेव आणि श्रीरामांचे पिता दशरथ महाराज यांनी पाहिले होते. भगवंतांचे ध्वनी प्रतिनिधित्व हे भगवंतांपासून अभिन्न आहे. कारण भगवंत आणि त्यांचे शब्द प्रतिनिधित्व हे परमश्रेष्ठ शाश्वत ज्ञान आहे. श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला शिकवले आहे की भगवंतांचे ध्वनी प्रतिनिधित्व अर्थात पवित्र भगवान नामामध्ये त्यांच्या सर्व शक्ती एकवटल्या आहे. अशा रीतीने पवित्र भगवान नामाच्या शुद्ध उच्चारणाद्वारे मनुष्य भगवंतांच्या सहवासाचा तात्काळ आनंद घेऊ शकतो. श्रीकृष्ण म्हटलं की ऍक्च्युली श्रीकृष्ण हे अभिन्न आहेत नामाशी. म्हणून शुद्ध भक्त हा भगवंतांपासून कुठेही एका क्षणासाठी सुद्धा दूर नसतो. यास्तव निरंतर भगवंतांच्या संपर्कात राहण्याची इच्छा असणाऱ्या भक्ताने शास्त्रामध्ये सांगितलेला हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या पवित्र नावाचा सदैव जप करावा. अशा रीतीने भगवंतांच्या सानिध्यात राहू शकणाऱ्या व्यक्तीचा निश्चितच मिथ्या अहंकारापासून निर्माण झालेल्या तमसो मा ज्योतिर्गमय या भौतिक प्रकृतीमध्ये उद्धार होऊ शकतो. त्यानंतर कशा प्रकारे आकाश रूपांतर होतो वगैरे वगैरे आपण पुढच्या क्लासमध्ये बघूया. हरे कृष्णा. आज जरा लेट चालू झालं म्हणून कमी लोक आले का बहुतेक. चालेल, ठीक आहे. कोणाला काही प्रश्न असेल तर व्हॉट्सअप करा. थांबूया इथेच आज. हरे कृष्णा. श्रील प्रभुपाद की जय.